नमस्कार, सुप्रभात. मी सेजल पुरवार. या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बीड सरपंच हत्येप्रकरणी एक सर्वात मोठी अपडेट आहे. कारण फरार आरोपी वाल्मिक कराड सरेंडर करणार की पोलीस त्याच्या मुसक्या आवळणार याकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. कारण कराडच्या मुसक्या आवळण्यासाठी वेगवान हालचाली सुरू आहेत. मुंबई पुण्यात वाल्मिक कराडचा शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी यावेळेस दिलेली आहे. वाल्मिक कराड नेमके कोण आहेत बघूयात. सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण झालेल्या कारमधील ठसे आरोपींसोबत जुडलेले आहेत. आपण बघतोय या प्रकरणातली अपडेट. पासपोर्ट रद्द झाल्यानं आरोपींचा परदेशात जाण्याचा मार्ग बंद झाला. 100हून अधिक संशयितांची आतापर्यंत चौकशी सुद्धा झाली असल्याचं कळतंय. वाल्मिक कराडशी संबंधित महिलेची काल चौकशी झाली आहे. फरार आरोपींचे मोबाईल सुद्धा सापडलेले आहेत. सर्व मोबाईल फॉरेन्सिक कडे पाठवले. सर्व आरोपींची बँक खाती सुद्धा गोठवण्यात आली असल्याचं कळतंय. तर सरपंच हत्या प्रकरणातली प्रत्येक अपडेट आपण घेतोय. मात्र आता अभिनेत्री प्राजक्ता माळी संदर्भात एक मोठी बातमी. मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील आता प्राजक्ता माळीचं समर्थन केलं. पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं असं साहित्यिक भाषेतलं ट्विट पंकजा मुंडेंनी केलं. सर्वच महिलांना कणखर राहायला हवं, स्वतःला कणखर बनवायला हवं असं म्हणत प्राजक्ता माळीचं त्यांनी समर्थन केलंय. तर स्त्रियांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं किती सहज आणि खालच्या पातळीवर जाऊन केलं जातं असं म्हणत आमदार सुरेश धस यांना देखील टोला यावेळेस लगावण्यात आलेला आहे. चिमुकल्यांचे बलात्कार आणि पाशवी अत्याचार शिवाय निर्घुण हत्या या थांबवणं शक्य आहे, पण कायद्यानं न नियमानं. पंकजा मुंडे यांचं ट्विट आपण बघतोय. ते राहिले बाजूला नुसते चिखलफेक, दुर्दैवानं सॉफ्ट टार्गेट आहे स्त्री आणि तिचं सत्य असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे. एकंदरीत त्यांनी संताप या संपूर्ण प्रकरणासंदर्भात व्यक्त केलेला आहे. पुढे ते म्हणतायत की काल पाहावलं नाही पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना आजच्या समाजाची जमीन ते धारण करण्यासाठी संवेदनशील आहे का हा सवाल यावेळेस त्यांनी उपस्थित केलेला आहे. तरी एका शक्तीची दुसऱ्या शक्तीला आपसूक साथ मात्र राहावी. सर्वच महिलांना कणखर राहायला हवं, स्वतःला कणखर बनवायला हवं असंही पंकजा मुंडेंनी सर्व महिलांना आवाहन सुद्धा केलंय. यानंतर आता पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. न्यूज पॉइंट 20 मध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं काल देवेंद्र फडणवीस अर्थातच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि निवेदन दिलं. प्राजक्ता माळीच्या सन्मानाला बाधा येईल असं कुठलंच कृत्य खपवून घेणार नाहीये आणि त्यावर कारवाईही होणार आहे असंही मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलंय. ही माहिती मुख्यमंत्री कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्या गाडीचा अपघात झालेला आहे. तर जोगेश्वरीच्या SRPF कॅम्पच्या प्रवेशद्वाराजवळ हा अपघात झालाय. अपघातात कोणती जीवितहानी झालेली नाही. अपघातावेळी वायकर गाडीमध्ये असल्याची माहिती आहे. दरम्यान चालक मद्यधुंद अवस्थेत होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सरपंच हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला. या प्रकरणामध्ये आरोप होत असलेले वाल्मिक कराड फरार आहेत. सीआयडीने कराडची पत्नी मंजली कराड यांची दुसऱ्यांदा चौकशी केली आहे. सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंजली कराड यांची केस पोलीस ठाण्यामध्ये 1 तास चौकशी केली आहे. वाल्मिक कराड यांच्यावर याच पोलीस ठाण्यामध्ये खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. शरद पवार बारामतीच्या दौऱ्यावर होते. यावेळेस त्यांनी बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात पाहणी केली. कृषी विज्ञान केंद्रात 15 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान कृषी प्रात्यक्षिक कृषी प्रदर्शन आयोजित झालं. याची पाहणी शरद पवार आणि सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी केली आहे. शरद पवार यांनी 25 फूट उंची असलेल्या ऊसाची पाहणी केली. AI तंत्रज्ञान वापरून ऊसाचं पीक घेण्यात आलं. यावेळी सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार हे सुद्धा उपस्थित राहिले. कृषी विज्ञान केंद्रात 16 ते 20 जानेवारी दरम्यान कृषी प्रात्यक्षिक प्रदर्शन आयोजित करण्यात आलं. त्यानिमित्त शरद पवार कृषी विज्ञान केंद्रात पाहणी करतायत.
नाशिकमधल्या सप्तशृंगी देवीचं दर्शन हे आता 24 तास करता येणार आहे। तर 2 जानेवारीपर्यंत भाविकांना आता दर्शनासाठी मंदिर खुलं असेल। नवीन वर्षाचा नवीन संकल्प घेऊन या ठिकाणी भाविक दर्शनाला येत असतात, त्यामुळे विश्वस्त मंडळानं हा मोठा निर्णय घेतलाय। जेजुरी गडावरती सोमवारी सोमवती अमावस्या यात्रा भरणार आहे आणि या यात्रेनिमित्त जेजुरी गडाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। नांदेडच्या माळेगाव या ठिकाणी खंडोबाच्या पालखी सोहळ्यामध्ये लाखो भाविकांनी गर्दी केली। खंडोबाच्या आणि मानकऱ्यांची पालखी काढून यात्रेला सुरुवात झाली। 5 जानेवारीपर्यंत हा यात्रा उत्सव चालणार आहे। विविध कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा या दरम्यान करण्यात आलेलं आहे। सांगलीमध्ये लाखो भाविकांच्या उपस्थितीत जतच्या यल्लम्मा देवी यात्रेची सांगता झाली। या यात्रेत जनावरांची तब्बल 5 ते 6 कोटींची उलाढाल झाली आहे। 5 दिवस चाललेल्या यात्रेच्या निमित्तानं देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी जत या ठिकाणी हजेरी लावली आहे। रायगडमधील हरिहरेश्वरमध्ये सरत्या वर्षाला निरोप देत देवदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले। समुद्रकिनारी मौजमजा आणि देवदर्शनाचा योग साधत भाविकांनी गर्दी केली। स्थानिकांना चांगला रोजगार या ठिकाणी निर्माण झालाय। तुळजाभवानीच्या तुळजापूर नगरीमध्ये 8 दिवसांपासून भाविकांची मोठी गर्दी आहे। या सर्व भाविकांना देवीचं दर्शन भेटावं यासाठी मंदिर संस्थानने 22 तास मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय घेतलाय। अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा मार्ग मोकळा झालाय, कारण राज्य सरकारनं मानधन आणि प्रोत्साहन भत्त्यापोटी 163.43 कोटींचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे। त्यामुळे आता लवकरच अंगणवाडी सेविकांचं थकीत मानधन मिळणं शक्य होईल। अमरावतीच्या मोर्शी तालुक्यात शाळेतील 32 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली। मध्यान्ह भोजन आहारामध्ये दिल्या जाणाऱ्या खिचडीमार्फत विषबाधा झाल्याची माहिती आहे। आरोग्य विभागाच्या पथकाकडून विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहे। यात 6 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे। सातारा जिल्ह्यातील निसर्गरम्य पर्यटन स्थळ पर्यटकांनी बहरली। साताऱ्यातील तापोळा, मुनावळे, बामणोली या पर्यटन स्थळांवरती पर्यटकांनी आता गर्दी केली आहे। मुनावळे या ठिकाणी वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडाली आहे। वाढीव वेतन श्रेणीपासून वंचित असलेल्या मीरा भाईंदर पालिकेतील 402 कर्मचाऱ्यांना नव्या वर्षात लाभ मिळेल। या कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीचं काम सध्या सुरू आहे। पालिका आयुक्त संजय काटकर यांनी कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतन श्रेणीच्या विषयावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले। विद्यापीठ आणि महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी घेतली जाणारी राज्य पात्रता परीक्षा 4 मे रोजी होणार आहे। ही परीक्षा पारंपरिक पद्धतीने होणार असल्याचं स्पष्ट झालंय। परीक्षेची तारीख ही जाहीर झाली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि परीक्षार्थ्यांना आता अभ्यासाचं नियोजन करता येणार आहे। अमरावतीच्या मोर्शी तालुक्यात शाळेतील 32 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली। मध्यान्ह भोजन आहारामध्ये दिल्या जाणाऱ्या खिचडीमार्फत विषबाधा झाल्याची माहिती आहे। आरोग्य विभागाच्या पथकाकडून विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहे। यात 6 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे। सातारा जिल्ह्यातील निसर्गरम्य पर्यटन स्थळ पर्यटकांनी बहरली। साताऱ्यातील तापोळा, मुनावळे, बामणोली या पर्यटन स्थळांवर पर्यटकांची तुफान गर्दी दिसते। वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडाली आहे। रायगडमध्ये पर्यटनाला प्रारंभ झालेला आहे, तर समुद्रकिनारे पर्यटकांनी फुल झाले। लॉजिंग बरोबर सी फूड, स्थानिक जेवणासाठी प्रसिद्ध असलेले हॉटेल आणि खानावळी यांच्यामध्ये चांगलीच गर्दी बघायला मिळते। पर्यटकांमुळे व्यावसायिकांकडून समाधान व्यक्त होत आहे। पुण्यात 31 डिसेंबरला रात्री ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येणार आहे। वाहन चालकाने मद्यप्राशन केलंय का हे तपासण्यासाठी पोलिसांकडून ब्रेथ अॅनालायझरची मदतही घेतली जाणार आहे। शनिवार रविवार सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांचे परतीच्या प्रवासात मात्र हाल दिसताय। अलिबाग ते पनवेल प्रवासासाठी गाडीची वाट पाहत रांगेत तासनतास तात्काळत उभं राहावं लागतंय। जलवाहतुकीचे बुकिंग फुल झाले, त्यामुळे त्याचा भार आता एसटीवर पडलाय। नवीन वर्षानिमित्त लोणावळ्यामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक दाखल झाले। लोणावळ्यातील लायन्स पॉइंट, टायगर पॉइंट या ठिकाणी नवीन वर्ष साजरा करण्यासाठी पर्यटक आलेत। लोणावळ्यातील आल्हाददायक वातावरणाची भुरळ सध्या पर्यटकांना पडली आहे।
31ला सुट्टी नाही आणि त्यामुळे नोकरदारांनी आता शनिवार रविवारच्या सुट्टीनिमित्त रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवरती रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली असल्याचं दिसतंय। माथेरान, अलिबाग, काश्मीर, दिवे आगार, मुरुड या ठिकाणी 2 दिवसांमध्ये 3 लाखांहून अधिक पर्यटक पोहोचले। 1 जानेवारीपर्यंत गर्दी अशीच कायम राहणार आहे, हा अंदाज स्थानिक व्यावसायिकांनी वर्तवला आहे। वाशिम जिल्ह्यातील अकोला ते पूर्णा 185 किलोमीटर रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण आता पूर्ण झालेलं दिसतंय। 2018 मध्ये 211 कोटी रुपयांच्या निधीने विद्युतीकरणाचा प्रकल्प मंजूर करण्यात आला। अखेर 29 डिसेंबरपासून या मार्गावर 8 एक्सप्रेस गाड्या धावणार अशी माहिती आहे। सध्या या ट्रॅकवर 3 ते 4 मालगाड्या चालवल्या जात आहेत। कर्जत तालुक्यातील चारपाटा ते श्रीरामपूर या शहरालगतच्या मुख्य रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडले, त्यामुळे प्रचंड गर्दीचा सामना नागरिकांना करावा लागतोय। संबंधित MSRDC प्रशासन याकडे मात्र गांभीर्यानं लक्ष देत नाही, त्यामुळे वाहन चालकांना खड्ड्यातूनच प्रवास करण्याची वेळ आली आहे। पुणेकरांसाठी आता रेल्वे प्रशासनानं आणखी 4 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला। रेल्वेच्या निर्णयामुळे आता प्रवासाला अधिक गती मिळणार आहे। पुणेकरांचा प्रवास आणखी जलद होणार आहे। पुणे मुंबईमधील अंतर कमी करणारा बहुप्रतीक्षित मिसिंग लिंक प्रकल्प याबाबत नवीन अपडेट समोर आली। मिसिंग लिंक प्रकल्प जून 2025 पर्यंत खुला होईल, ही माहिती MSRDCने जाहीर केली। या द्रुतगती मार्गाला यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग मिसिंग लिंक असं नावही देण्यात आलेलं आहे। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवरती झालेल्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी नागरिकांनी कॅन्डल मार्च काढलाय। आरोपी विशाल गवळीला तत्काळ फाशीची शिक्षा द्या, ही मागणी यावेळेस करण्यात आली आहे। जळगाव MIDC मध्ये रात्रीच्या सुमारास चटई कंपनीला आग लागली। एका सुरक्षा रक्षकाच्या खोलीमध्ये आधी आग लागली, त्यानंतर संपूर्ण कंपनीवर आग पसरली आहे। जळगाव महापालिका अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यात आलेली आहे। आणि आता पुढची बातमी थेट मनालीमधून आहे, कारण मुंबईकर महिलेचा मनालीवरून परतत असताना अपघाती मृत्यू झालाय। 31च्या सेलिब्रेशनसाठी मुंबईकर महिला मनालीमध्ये गेलेली होती, मात्र मनालीवरून परतत असताना मंडीमधल्या घाट रस्त्यामध्ये मोठी दरड तिच्या कारवरती कोसळली आहे, ज्यामध्ये या मुंबईकर महिलेसोबत असलेले 2 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत। त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं देखील सध्या सांगितलं जातंय। आणि यानंतर उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। बोईसरच्या सालवड शिवाजीनगर परिसरातील कारखान्याला आग लागली आहे। UK एरोमॅटिक अँड केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे। कंपनी शेजारी असलेल्या श्री केमिकलला देखील आग लागली। सुदैवानं आगीवरती कामगारांनी पळ काढल्यानं मोठी जीवितहानी या दरम्यान टळली आहे। विदर्भ मराठवाड्याला जोडणाऱ्या पैनगंगा नदीच्या पुलावरून सिमेंट घेऊन जाणारा ट्रक नदीपात्रात कोसळला। पुलावरती खड्डा चुकवताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे अपघात झाला। अपघातात चालक गंभीर जखमी झालेत आणि रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। मुंबईमधल्या मळजवळ समुद्रात 2 मासेमारी करणाऱ्या बोटींचा अपघात झाला। मालवाहू जहाजानं दिलेल्या धडकेत मासेमारी करणारी बोट बुडाली। सुदैवानं कोणतीही जीवितहानी यामध्ये झालेली नाही। कल्याणच्या रामबाग परिसरामध्ये एका भरधाव टेम्पोने 2 कारला धडक दिली आहे। या अपघातामध्ये टेम्पो आणि कारचं मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे। सुदैवानं अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। महात्मा फुले पोलिसांकडून या संदर्भातला तपास सध्या सुरू आहे। राज्यात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढती आणि वाढत्या वाहनांसोबत रस्ते अपघातांच्या घटना वाढत आहेत। राज्यात जानेवारी ते नोव्हेंबर 2024 या कालावधीमध्ये 32,081 रस्ते अपघात झाले। या अपघातांमध्ये तब्बल 13,823 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। अकोल्यातल्या राष्ट्रीय महामार्गावरती LPG गॅस टँकर पलटी झालाय। टँकर चालकाचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे अपघात झाल्याची माहिती आहे। यात वाहन चालक गंभीर जखमी झाले। टँकरमध्ये मोठ्या प्रमाणात गॅस भरलेला होता। सुदैवानं मोठी दुर्घटना टळली आहे।
नांदेड हिंगोली महामार्गावरती एसटी कंटेनरला जाऊन धडकल्यानं अपघात झालाय। या अपघातात एसटीचा बस चालक गंभीर जखमी झालाय। बसमधील 20 प्रवासी सुखरूप आहे। या अपघातात बसचे समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे। नवी मुंबईच्या कोपरखैरणे सेक्टर 7 मधील सम्राट सोसायटीच्या एका रूमचा भाग कोसळलाय। महानगरपालिकेने इमारत रिकामी केली आहे आणि इमारतीची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे। सुदैवाने यामध्ये कोणती जीवितहानी झालेली नाही। पालघर शहरात एका 8 वर्षीय आदिवासी कुमारिकेवर 54 वर्षीय किराणा माल दुकानदारानं विनयभंग केला। या प्रकरणी आरोपीला पालघर पोलिसांनी ताब्यात घेतलं। स्थानिकांमध्ये त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे। अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी त्याला वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेण्यात आलं। रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये त्याची वैद्यकीय तपासणी झाली आहे। सुरक्षिततेच्या कारणास्तव ही तपासणी करण्यात आली आहे। कल्याण चिकणघर परिसरात चेतन मांदळे या तरुणानं शेजारच्या कुटुंबावर कुऱ्हाडीनं प्राणघातक हल्ला केला। त्यानंतर रॉकेल टाकून शेजाऱ्याचं घर जाळण्याचा प्रयत्न केला। शेजाऱ्याच्या बडबडीमुळे झोप येत नाही या कारणावरून चेतनने शेजाऱ्यावर हा हल्ला केलाय। या हल्ल्यामध्ये 4 जण गंभीररित्या जखमी झालेत। पुण्यात आता रेल्वेमध्ये बोगस टीसी महिलेने लष्कर दलातील निवृत्त कर्मचाऱ्याची फसवणूक केली। भारतीय रेल्वे विभागात नोकरीचा आमिष दाखवून 17 लाख रुपयांचा गंडा घातला। या प्रकरणी दोघांवरही गुन्हा दाखल झालाय। मुंबई वाहतूक पोलिसांच्या कारवाईमध्ये 2000हून अधिक रिक्षा जप्त झाल्या। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात आली आहे। वाहतूक पोलिसांनी डिसेंबरच्या सुरुवातीला ही मोहीम सुरू केली आहे। यामध्ये रिक्षाची योग्य कागदपत्र, परवाने नसणाऱ्यांसह प्रवाशांकडून जादा भाडे आकारणाऱ्या चालकांवरती कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे। ओशिवरामध्ये शांतिवन सोसायटीमध्ये एअरगनच्या माध्यमातून तरुणानं कुत्र्यावर गोळीबार केलाय। एअरगनची गोळी कुत्र्याच्या शरीरातून आरपार झाली आहे। हे कुत्र गंभीररित्या जखमी झालंय। गंभीर जखमी श्वानाला आता प्राणी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। छातीवर वार करून धावता रिक्षातून फेकून दिल्याचा प्रकार नागपूरमधील कुंभारटोली परिसरात घडला। यात जखमी व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय। आरोपीने रिक्षामध्ये चाकूने वार करून जखमीला चालत्या रिक्षातून फेकलाय। धंतोली पोलिसांकडून आरोपीचा शोध सध्या घेतला जातोय। गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यासाठी मीरा भाईंदर महापालिकेच्या अत्यावश्यक सेवा गाडीचा गैरवापर होत असल्याचा प्रकार हा सध्या समोर आलाय। एका जागरूक नागरिकानं गाडीचा व्हिडिओ काढला आणि हा प्रकार समोर आणलाय। याबाबत चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी सामान्य नागरिकांकडून केली जाते। पनवेलच्या दिवाणी न्यायालयातील दीपक पड या लिपिकानं चक्क न्यायाधीश आणि सहाय्यक अधीक्षकांच्या बोगस सह्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली। वारस दाखल्यांच्या चौकशी अर्ज प्रकरणांमध्ये बोगस चलान बनवून त्यानं लाखो रुपयांचा अपहार केल्याचं देखील उघडकीस आलं। आरोपीला अटक सुद्धा या प्रकरणी करण्यात आलेली आहे। बनावट फोनपेद्वारे 1100 रुपयांची फसवणूक करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे। सोलापूरच्या डफरीन चौकातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून झाल्यावर बनावट फोनपेने या तरुणानं पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा बिंग फुटलाय। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। नायगावमधील 16 वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या रिक्षा चालकाला अखेर माणिकपूर पोलिसांनी अटक केली आहे। त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणी माणिकपूर पोलिसांनी सुरुवातीला अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता। अखेर या गंभीर प्रकरणामध्ये आरोपीला आता अटक झाली आहे। जालन्यातील पिंपळगावात खासगी क्लासच्या संचालकानं वर्षभरापासून एका अल्पवयीन मुलीला लग्नाचा आमिष दाखवला आणि अत्याचार केले। या प्रकरणी मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसात गुन्हा दाखल केलाय। आरोपीला ताब्यात सुद्धा घेतलाय। नाशिकमध्ये लासलगाव एटीएममध्ये शिरून एका चोरट्यानं सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारला आणि चोरी केली आहे। या प्रसंगी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे, मात्र पोलीस आल्याचं समजता चोरटे फरार होण्यात यशस्वी झाले आहे। ही चोरीची घटना संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। पुण्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे। 27 वर्षीय महिला शिक्षिकेने 10वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केलाय। पुण्यातील गंजपेठेतल्या एका शाळेतला हा धक्कादायक प्रकार आहे। महिला शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली आहे। खडक पोलीस ठाण्यामध्ये पोक्सो कायद्यानुसार गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे।
31 डिसेंबरच्या पार्टीनिमित्त शहरातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंटशिवाय क्लब्समधील अन्नपदार्थांची तपासणी होणार आहे। अन्न आणि औषध प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। या काळात निकृष्ट अन्नपदार्थांचा पुरवठा होऊ नये यासाठी तपासणी केली जाईल। ही तपासणी मोहीम 24 डिसेंबरपासून हाती घेण्यात आलेली आहे। वाशिम जिल्ह्यात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले। या वर्षात सायबर चोरट्यांनी आता 706 घटनांमधून तब्बल 4 कोटींवरती हात साफ केला। झटपट श्रीमंत होण्याच्या आमिषाला बळी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना यातून दिसते। संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड घाटात माल वाहतूक करणारा ट्रक कठडे तोडून 50 फूट खोल दरीत कोसळला। घाटातील वळणावर ट्रकवरील नियंत्रण सुटलं, त्यामुळे ट्रक हा कठडे तोडून दरीमध्ये घुसलाय। तर यामध्ये अपघातात कोणती जीवितहानी झालेली नाहीये असं स्थानिकांनी सांगितलंय। साताऱ्याच्या पुसेगावमध्ये श्री सेवागिरी महाराजांच्या 77व्या पुण्यस्मरणानिमित्त रथोत्सव सोहळा पार पडलाय। सेवागिरी महाराजांच्या पादुका आणि प्रतिमेचं पूजन करून या रथोत्सवाला सुरुवात झाली आहे। या यात्रेमध्ये येणाऱ्या भाविक मोठ्या संख्येने स्थावर रथावरती आता लाखो रुपये अर्पण करतात आणि हे पैसे विकास कामांसाठी वापरले जातात अशी ही माहिती आहे। नांदेड जिल्ह्यातील माळेगावच्या खंडोबा यात्रेला सुरुवात झाली आहे। लाखो भाविक या यात्रेला येत आहेत। कुत्रे, मांजर, घोडे, उंट अशा पाळीव प्राण्यांचा या यात्रेमध्ये बाजार भरतो। 29 डिसेंबर ते 5 जानेवारी पर्यंत ही यात्रा चालणार आहे। राज्यातील थंडी आता गायब झाली आहे, मात्र नवीन संकट सर्वसामान्यांसमोर आणि शेतकऱ्यांसमोर उभं राहणार आहे। कारण थंडी गायब झाल्यानं आता राज्यात उकाडा वाढणार आहे। ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ होतीये। थंडी गायब झाली आहे, मात्र पिकांवर याचा परिणाम होण्याचीही शक्यता आहे। नाशिकमधील सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी झाली। भाविकांनी ट्रस्टने आजपासून आता 2 जानेवारीपर्यंत मंदिर रात्री 9 वाजेपर्यंत खुलं राहणार असल्याचं सांगितलंय। या काळात घाट रस्त्याचं काम बंद ठेवण्यात आलंय। भाविकांनी वाहनं थेट मंदिरापर्यंत नेण्याची सवलत मिळाली आहे। आणि आता शेतकऱ्यांसाठी सकाळची एक एक्सक्लुझिव्ह बातमी। नाशिक जिल्ह्यात 1.5 लाख शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। अवकाळी आणि अतिवृष्टीची मदत नेमकी कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागलेत। 3 वर्षांमध्ये 1.5 लाख शेतकऱ्यांचं 180 कोटींचं नुकसान झालं। बागायती, जिरायती आणि फळपिकांचं जवळपास 80,819 हेक्टरच्या पिकांचं नुकसान झालंय। शेतकरी नुकसान भरपाईच्या सध्या प्रतीक्षेत असल्याचं बघायला मिळतंय। 2 वर्षांपासून 1.5 लाख शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत असल्याचं कळतंय। तर एकंदरीत आपण बघतोय शेतकऱ्यांना मदत नेमकी कधी मिळणार हा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातोय। आणि बातमी आता महत्त्वाची आहे, कारण पुण्यासह देशभरात नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी धूमधडाक्यात पार्टी होते। मात्र दारू पिऊन गाडी जर तुम्ही चालवणार असाल तर तुमच्यावर कठोर कारवाई होणार आहे। पुण्यात 31 डिसेंबरला ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येणार आहे। वाहन चालकांना मद्यप्राशन केलंय का हे तपासण्यासाठी पोलिसांकडून ब्रेथ अॅनालायझर या मशीनची मदत घेतली जाणार आहे। त्यामुळे दारू पिऊन गाडी चालवून आपला जीव धोक्यात घालू नका। जर बघितली तर हे ब्रेथ अॅनालायझर मशीन जी आहे ती तुम्हाला प्रत्येक वाहन चालकाला या पाईपमधनं एक हवा ब्लो करायची असेल आणि त्यात जर तुम्ही अल्कोहोल कन्झम्पशन नाही केलं, म्हणजे जर तुम्ही मद्यप्राशन नाही केलं तर नो अल्कोहोल म्हणून असं जो सिग्नल आहे, जो रीडिंग आहे ते या संपूर्ण मशीनवर येतं। आणि जर अल्कोहोल आला तर याच्यातनं एक चलन देखील निघतं आणि त्यानंतर तुम्ही अल्कोहोल कन्झम्पशन केलंय हे यातनं स्पष्ट होतं। प्रत्येक ड्रायव्हरला खरं तर ही जी पिपेट आहे, ज्याला आपण खरं तर ही फुंकनळी म्हणतो, ती देखील नवीन देण्यात येते। कारण कुठल्याही ड्रायव्हरला तीच नळी वापरता येऊ नये, कुठले जंतू एकमेकाचे दुसऱ्याला ट्रान्सफर होऊ नये म्हणून नवीन पाईप जो आहे तो देखील लावण्यात येतो। माझ्यासोबत पोलीस उपायुक्त अमोल झेंडे आहेत। यंदा 31 डिसेंबरला सर काय कारवाई असणार आहे? ड्रिंक अँड ड्राईव्ह ब्रेथ अॅनालायझर आपण वापरतो आहोत, या मशीनचा नेमका उपयोग कसा आहे, याचं कॅलिब्रेशन झालेलं आहे का आणि हे रीडिंग कसं मोजलं जातं? याच्यामध्ये आपण जवळपास जी मशीन आहे ब्रेथ अॅनालायझर, त्याच्यामध्ये आपण त्याचं कॅलिब्रेशन करून घेतो आपण त्याचं। आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस कोणत्याही इसमाचं आपल्याला डीडीचं जे रीडिंग्स वगैरे किंवा ती कारवाई करायची असतं, आपण त्यावेळेस प्रत्येक इसमाला आपण नवीन ब्लोअर पाईप तो वापरतो, आपण यूज ॲंड थ्रो वापरतो। जी मशीन आहे ते
ब्रेथ ॲनालायझर त्याच्यामध्ये रीडिंगचा एक कट ऑफ ठरलेला आहे. त्या रीडिंगच्या जर पुढे जर क्रॉस केलं तर असं समजलं जातं की याच्यामध्ये त्याने अल्कोहोलचं सेवन केलं आहे, दारूचं सेवन केलेलं आहे. आणि मग आपण त्याच्यावरती खटला भरतो आणि आपण त्याच्यावरती कारवाई करतो. जे इसम असं उल्लंघन करतात त्याच्यामध्ये आपण लायसन्स सस्पेंडसाठी सुद्धा त्यांचा कॉम्पिटेंट अथॉरिटीकडे आपण त्याचा प्रस्ताव पाठवतो आणि लायसन्स त्याचा आपण कॅन्सल करून घेतो.